बायको हुशार होती. नवरा म्हणला भूक लागली, दाखवा ना. तो म्हणला वाढ ना, मग दाखवतो किती लागली ती. जमतं का? हां, भूक जरी लागली. आता पुढचा दृष्टांत अजून अजून सोपा. एकाच्या पुढे पेपर टाकला, हुशार मुलगा हो, त्याला सगळं त्याच्यातलं येत होतं. पेपरमध्ये प्रश्न विचारले होते तेही येत होतं, जे विचारले नाही तेही येत होतं. इतका हुशार मुलगा. मग त्याने आपलं नाव उत्कृष्ट अक्षरात घालून काही लिहिलंच नाही. काही येतच आहे म्हणले, लिहायचं काही काय. शेवटी 5 मिनटं राहायला असताना तो इन्स्पेक्टर आला. म्हणले हा तर नंबर 1चा नाही काय. अरे म्हणले काय लिही की. काय म्हणलं यायचं काय, मला येतं आहे ना. बरं म्हणले शहाणा आहेस तू, कळेल तुला, वर्ष फुकट जाईल तेव्हा. शेवटी वडिलाला बोलवलं त्याच्या. अहो म्हणले हे काय कोरा पेपर दिलाय. तो म्हणतो कोरा देऊ नाही तर काय करू, मला येतं ना. अरे मग तेच सांगतो तुला, येतं ते उठू दे ना, तसं जे निर्गुणात आहे ते सगुण होऊ दे ना. अर्थ कळला का? तुझ्या जे डोक्यात आहे, तुझ्या जे ज्ञानात आहे ते सगुणात येऊ दे ना. मग मी देतो, 10 पैकी 10 देतो आणि खाली लिहितो. याच्यापेक्षा जास्ती देता आले असते तर दिले असते. हे लिहितो खाली, पण लिही ना, प्रगट होऊ दे ना. बाबा महाराज तुमच्या डोक्यात सगळं आहे, पण प्रगट होऊ द्या ना. ते प्रगट काय होतं ते ऐकण्याकरता आम्ही रोज येतोय. 37 वर्ष येतोय ना. ऐकण्याकरता येताना काय प्रगट होतं ते. माझ्या हात असतं तर तुम्ही आला असता का? उद्याचं प्रवचन आपण असं ठेवू. तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुमच्याकडे बघतो. ते म्हणेल बाबा महाराज असं का हो, इतक्या वर्ष सांगतो, जरा बघत बसा की. मी तुमच्याकडे बघतो, तुम्ही माझ्याकडे बघतो, आणि 8 वाजल्यानंतर तुम्ही उठून जा. काय हो काय महाराजांचं डोकं काही ठिकाण्यावर आहे काय? नाही काय झालं बाबा महाराजांना? नाही म्हटलं मी निर्गुण दाखवत होतो तुम्हाला. अहो आम्ही निर्गुण बघायला आलो नाही, तुमचं सगुण ऐकायला आलो आहे. ज्ञानोबारायचं ज्ञान डोक्यात राहून उपयोग नाही. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ते सगुण साकार झालं. शब्दाच्या रूपाने ते आकाराला आलं. हां, आणि म्हणून आपण म्हणतो 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, असा महान विभूती जगात झाली नाही, पुढे होणार नाही. पण ते कशाच्या माध्यमातून? ज्ञानोबाराय बघितले नाही, पण बघितले नाही ज्ञानेश्वरी बघितली की ज्ञानोबारायचं सगुण दर्शनच आहे. काय मला सांगा ना, काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? मग आता काय सोडता? काय सोडता? काय सोडता येतं? काही सोडता येत नाही, हे पहिल्यांदा कळू द्या. मग तुम्हाला कळेल की आहे ते नीट कसं. नवरा काय आता लग्न झालंय, कुठे जातो, येईलच. म्हणजे व्यक्तीवर प्रेम नाही, गरजेवर प्रेम आहे. गरजेवर प्रेम आहे. आता मला सांगाय कसं आहे, इतकं सोपं आहे का सगुणाची उपासना? सर्व दोष पोटात घालून त्याच्यावर प्रेम करणं. म्हणून गुणरहित कामनारहित प्रतिक्षण वर्धमान. कसं प्रेम आहे? गुणरहित कामनारहित. गुणावर प्रेम नाही, गुण असू दे नाही तर नसू दे. माझा राजा आहे, माझा सोन्या आहे. दृष्टांत चांगला आहे आणि चांगला नाही. पण एक जन्मताच बाळ आधू येतं, डोकं काहीच नसतं, काही नाही. पण आईचा अत्यंत जीव असतो त्या बाळावर, बरं का. ते झाल्यापासून ती सगळं बाहेर जाण्याचं सोडून जाते. त्याच्याकडे कोणी बघेल? मरताना सुद्धा थोरल्याला सांगितलं, टाकू नको रे त्याला. आता मी नाही, कोण बघणार त्याच्याकडे? निर्गुण परमात्म्यात कोणी दोष काढले का? नाही. पण रामात काढले ना, आला ना सगुणाचं. धोब्याचं ऐकून आलं ना. हां, राम निर्गुणात येतो तेव्हा हे भानगडी कोणी केल्या होत्या का? नाही. पण सगुणात आला की दोष.
कृष्ण तर अनेकांना पटतच नाही, भरपूर लोकांना. मी तुम्हाला सांगू, मी उत्तर हिंदुस्थानात गेलो होतो, ते म्हणले आम्ही बाळकृष्ण मानतो, पण ते राधाकृष्ण नाही मानत. नाही कळलं तुम्हाला? अवघड आहे. राधा बाई मानता म्हणून मानत नाही, राधा ही प्रेम प्रतिती आहे असं माना ना, म्हणजे मानायचा काही प्रश्नच नाही. आपल्याला ज्या व्यक्तीकडे बघून आपलं प्रेम प्रकट होतं, प्रेमाची प्रतीती होती, ते राधा ही प्रेमाची प्रतीती आहे, ती बाई नाही आहे. जरा अर्थ नीट करा म्हणजे कळेल ना. सगुणात सगळे दोष आहेत. कृष्णामध्ये देव आणि चोऱ्या करतो, हां, ब्रह्म आणि गोवळपणे, यज्ञभोक्ता आणि उच्चिष्ट खाणे, वेदाशी सविता उगाची पैसे आणि गवळणीच्या शिवाय कोणी खदखदा असे. यादी ऐकली काही? सगुण म्हटलं की दोष. हो, एवढा मोठा परमात्मा 16 तारीख. अहो काय शिकावं आम्ही याच्याकडून? 16 तारीख अवघड आहे. हां, बाबा महाराजाचं प्रवचन तुम्हाला आवडतं, ठीक आहे प्रवचन, पण हे काय आम्हाला त्यांचं आवडत नाही. ठीक आहे ना, मला कुठे तुझ्या घरी यायचं आहे? हां, नाही यायचं, नाही यायचं. बरं ठीक आहे. हरिपाठातला देव द्वारकेचे राणे पांडवा घरी. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध झाला. नामदेवरायाचा अभंग आहे. बघा आता नीट विश्लेषण ऐका म्हणजे लक्षात येईल. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला. काय अर्थ आहे आता याच्यात? तुझ्या सगुणपणाला माझी दृष्टी चटकन लागो. अर्थ काय याचा? बघा निराळच आहे. म्हणजे मला जे पुन्हा मगाशी आपण बोललो ते मला जे पटलं ते. कोणी म्हणतात निर्गुणाची उपासना अवघड. अवघड काय? निर्गुण नाहीच तर अवघड काय? मी तुम्हाला एका शब्दात सांगतो माझ्या अनुभवातून, घ्या नाही तर नका घेऊ. मी कोणाला पटवायला जातच नाही. कोणाला पटवावं हा माझा हेतू नाही. तुम्हाला पटता म्हणून तुम्ही येत आहे. आणि दगडूशेठच्या लोकांना गेली 37 वर्ष पटतंय म्हणून ते मला बोलतात. ज्या दिवशी पटणार नाही त्या दिवशी तेही बोलवणार नाही, तर मी येणार नाही. साधं सरळ गणित आहे. पण 37 वर्षामध्ये न पटण्यासारखं असं काहीच घडलं नाही. आणि मला वाटतं जिथपर्यंत करतोय तिथपर्यंत घडणारी नाही. बघा आता अभंग नीट लक्षात घ्या. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. नीट लक्ष देऊन ऐका आता. निर्गुणाचा प्रश्नच येत नाही, दोषच नाहीत. पण सगुणाची उपासना करणं अवघड आहे, कारण सगुण म्हटलं की सगळे दोष आहेत. बरोबर आहे ना? सुगरीणबाई तक्रार करत नाही, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. ते आहे त्याच्यात उत्कृष्ट स्वयंपाक करते, तिला सुगरीण म्हणावी. बाजारात मिळतात तेवढे मसाले आणून नव्हे. पाव किती जणांचे प्रत्येकाचे मसाले निराळे आणि प्रत्येक मसाला निराळा. भाजीचा निराळा, पुलावचा निराळा, अमक्याचा निराळा, ते मला नावही येत नाही. प्रत्येकाचे मसाले निराळे. मग त्याने आणायचे घालायचं. मग तिला जर विचारलं मसाल्यात काय घालतं, ते म्हणले बाजारातून आणलं आहे. बरं झालं. काय अहो पूर्वीच्या बायका त्या उन्हाळ्यामध्ये कामच. आळीतल्या बायकांच्या 10 बरी बायका मिळून त्या मिरच्या निवडणं, ते उकळ, मग 4 जणी उभं राहणं, तर एकीने एक आणणं, ठोका न टुकता बरोबर आपटला की मुसळच मुसळ आपटायचं. पण इतकी प्रॅक्टिस त्यांची. आणि मग तो मसाला तयार व्हायचा, सगळ्याचा मसाला. मग काय काय घालायचं काय नाही त्या प्रत्येकाला माहिती असतं. गरम मसाला करायचा मग दालचिनी पाहिजे, लवंग पाहिजे, तमालपत्र पाहिजे, बदाम पाहिजे, वेलची पाहिजे, हे सगळं पाहिजे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? साधा मसाला म्हणजे लाल पूड, नाही का? हां, हे प्रत्येकाचं. मग धणे कशात लागतात, कशात जिरं लागतं, हे सगळं आहे. हे सगळं त्यांना माहिती होतं. आता ह्यांना काहीच माहीत नाही घातलं काय, फक्त घालायचं माहिती आहे, पण काय घातलं हे माहिती नाही. आणि ते सगुण रूपाने जेव्हा प्रगट होतं, तुमचं ज्ञानसुद्धा सगुण रूपाने. लक्षात ठेवा,
निर्गुण निराकार परमात्मा जरी असला, माझ्या कल्पनेत तुम्ही आहात, तुमच्या कल्पनेत मी आहे, पण दोघांच्या कल्पनेत असून जमत नाही. प्रत्यक्षात भेट होणं हे महत्त्वाचं आहे. आता आम्हाला काही काही येतात मंडळींचे फोन, हॅलो भाऊ महाराज कसे काय, छान आहे. हां मी म्हटलं फोनवरून काय बोलता, जरा भेटायला या की, जरा भेटायला या की, जरा बघू द्या ना, बघितल्यावर आनंद वाटेल. मग तो व्हिडिओ कॉलिंग आहे, तिथे आम्ही एवढे दिसतो, तुम्ही अर्ध नाक दिसतं नाही ते दिसत नाही. हां काय अर्ध नाक दिसतं, इकडे गेलं तिकडे, तिकडे गेलं ते तिकडे, त्यापेक्षा समोरून या ना, सरळ आहे तसं दिसेल ना. ओ हे बघा, शेवटी सगुणाशिवाय मजाच नाही. कोणी कितीही असू दे, कितीही निर्गुण उपासक असू दे, पण शेवटी निर्गुण उपासना ही श्रेष्ठ आहे. एक सगुणच म्हणतोय ना, निर्गुणाची पूर्तता करणारा निर्गुण नाही, तो सगुणच आहे. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही ह्या वादातून बाहेर पडाल. म्हणून आम्ही दोन्हीही मानतो. सगुण निर्गुण जयाची ही अंगे, तोची आम्हा संगे क्रीडा करी. एका गोष्टीत दोन्ही असतं, मागेही सांगितले पुन्हा सांगतो, म्हणजे विषय परिपक्व होतो. मागे म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात नाही, 37 वर्षात केव्हा तरी एकदा. हे बघा, भूक लागते पण दिसते का? तर राम अवतारामध्ये राम झाला, कृष्ण अवतारामध्ये कृष्ण झाला, आणि आता कलियुगामध्ये पांडुरंगाच्या रूपाने प्रकट झाला. तिथे जर कटावर कर ठेवून उभा राहिला नसता तर कोणीच दर्शनाला पंढरीला गेलं नसतं. काय आता तुमची मूर्ती 12 महिने म्हणून माणसं दर्शनाला जात आहेत, नाही ते येता जाता दाखवलं असतं बरं का, इथे मूर्ती असते बरं का, इथे मूर्ती असते बरं का. आता काय नाही, 365 दिवस प्रत्येक क्षणाला देऊळ बंद झाले तरी रात्री जाताना असं करतो गणपती बाप्पाला. सगुण दर्शन, सगुण दर्शन हे केव्हाही श्रेष्ठ आहे. म्हणून सगुणाची कमी दर्जाचा आहे आणि निर्गुण श्रेष्ठ आहे हे डोक्यातून काढून टाका. जीवनामध्ये सुख आणि दुःख हा सुद्धा जीवनाचा स्वभाव आहे. आणि कोणाचं सुख निराळं, कोणाचं सुख निराळं, कोणाचं दुःख निराळं, कोणाचं दुःख निराळं, सगळे एकोपा होतच नाही. आता अनेक धर्म जे आहेत, उल्लेख कोणत्याच धर्माचा करत नाही, त्याच्यामध्ये हत्या करणं, बळी देणं हा धर्म आहे. आणि आपल्याकडे सर्प विंचू असेल तर दुरून वंदन करा असं तुकोबर महाराज सांगतात. सर्प विंचू नारायण दुरूनी वंदावे असं सांगतायत, मारावे नाही. आता हे कसं काय जमायचं मला सांगा ना. देवाच्या नावाने काही काही डोंगर असे आहेत ते मी अर्धे चढलो आणि येताना अशा एकाच्या हातात 2 तंगड्या दुसऱ्याच्या 2, मी निम्म्यातून खाली आलो. म्हटलं अशा देवाचं मला दर्शन घ्यायचं नाही. पहिल्यांदाच पायरी चढताना बघितलं तिथे रक्त, काय म्हटलं असेल कोणाला तरी लागलं बिगलं असेल. येताना ते बोकड 2 पाय इकडे 2 पाय इकडे धरून ते खाली येत होते. म्हटलं काय नाही, म्हणली इथल्या देवीला हे लागतं. म्हटलं देवी तू तेच खाचल, आम्ही पंढरीचे वारकरी, हे नको आम्हाला. माझं म्हणणं कळलं का? ज्याने जन्म द्यावा त्याला बळी दिल्याशिवाय प्रसन्न होत नाही. जीवत्वाचा बळी द्यावा. मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोगता, ऐसी जे का देहात्मता दृढ बद्धता येणं, याचा बळी दे. तू निजानंद रूप आहेस. कोण आहेस तू? कोण आहेस तू? निजानंद रूप आहेस. आणि भक्तीच्या अंगणात आल्यानंतर मी नाही तूच आहेस. काय झालं मी? अमृतानुभवाच्या अंगणात गेल्यानंतर मीच, आणि पंढरीच्या वळवंटावर आल्यानंतर मी नाही प्रभू तूच आहेस.